चला करूयात आपण मॅचला सुरुवात. उमर 11 वडवली आणि त्याच्या विपक्षात दोन हात करत असताना आपण सध्या तरी पाहतायत. इथून मात्र मुसाळ आणि चिंचगड या दोन संघांमध्ये लढत होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. नक्कीच जर का आपण बघितलं आता मात्र चालू असणारा सामना फर्स्ट मॅच विनर आणि सेकंड मॅच विनर या दोन संघांमध्ये ही लढत सध्या तरी होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. पहिला जो सामना झाला त्याच्यामध्ये उमर 11 वडवली या संघाला आपण विन होताना पाहायला मिळाला. आणि पॉवरफुल स्ट्रोक काय असतात हे अगदी पहिल्या मॅचमध्ये ज्या संघाने दर्शवून दिलं तो संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजीची एक पुरेपूर ताकद पॉवर किंवा गोलंदाजीचा पॉवर हाऊस म्हणून ज्याच्याकडे आपण बघू शकतो ते अर्थातच मुसाळ आणि चिंचगड संघ या दोन संघांमध्ये लढत म्हणजे मॅच थोडीशी टफ डेफिनेटली होताना पाहायला मिळते. या संकल्पनेमध्ये दोन्ही संघ एकत्र, दोन्ही गावं आणि दोन संघ एकत्र होताना खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पण वडवलीचा विचार केला तर एक गाव आणि एक संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे सगळ्यांची भिडण्याची ताकद आता मात्र सध्या जरी एकट्याकडे आहे. हे उमर 11 वडवली इथून मात्र दर्शवत जरी पहिल्या मॅच मध्ये आली तरी कुठेतरी मध्ये गोलंदाजीचा पॉवर हाऊस म्हणून चिंचगड मुसाळ आणि संघाकडे आपण पाहताय. दोन्ही संघ ताकदवान आणि तुल्यवान आता मात्र एकमेकांच्या समोर लढत करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना राजेश साध्वी बड्डे बॉय पहिलाच बॉल. यावेळेस असं वाटलं की थांबा दर्शवला गेलाय पण यावेळेस इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळालाय व्हाईट बॉल. इथून मात्र आपण पाहताय गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस आपल्याला इथून मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र ऑफिशियल चेंडू, निर्धाव चेंडू फेकायच्या शोधामध्ये असणारा राजेश सातवी सातत्यानं दोन्ही चेंडू इथून मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात फेकताना आपण पाहताय. लगातार दोन्ही चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणि व्हाईट स्वरूपातली एक एक धाव इथे मात्र मिळत असताना इथे मात्र राहुल थोडीशी चुकी करतोय. थोडा काय विना काही अंश प्रमाणात इथे मात्र धरती मातेला दान होणारा राहुल चेंडू अडवायचं विसरून जातो. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा चेंडू कदाचित जाता जाता राहिलाय. यस मी कंटिन्यू करतोय. डिक्लेअर झोनच्या दिशेने जाणारा हा चेंडू गेला असं म्हटलं नाहीये, दिशेने जाणारा चेंडू कुठेतरी इथे मात्र अडलाय. आणि सध्या तरी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. फायनली राजेश सातवींसारखा मनासारखा चेंडू इथे मात्र डिलिव्हर झालाय. या पद्धतीचं यष्टीरक्षण क्विकली ॲक्शन इथे मात्र होणं गरजेचं आहे आणि ती क्विकली ॲक्शन इथून मात्र आपण पाहत आहे. लगातार दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकी झाली आहे. आधी दोन्ही चेंडू इथून मात्र वाईट स्वरूपात फेकले गेले होते. आता मात्र हे चेंडू निर्धाव स्वरूपात फेकी होताना आपण पाहत आहे. जे गॅलरी व्ह्यू आहे जिथून स्वतः जतीन ठाकरे या मॅचचा आनंद लुटतायत ते जे गॅलरी व्ह्यू ती गॅलरी थोडीशी खाली पाहायला मिळते कारण FDC कुडूस संघाची आज मॅच कदाचित नाही आहे. ऑन साइडला यावेळेस इथून मात्र दिशा दर्शवण्याचं काम आपण इथून मात्र करताना पाहताय. सिंगल मिळाली या डबलच्या प्रयत्नामध्ये बाउंड्रीच्या नजदीक एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. आणि अर्थातच धावा कंप्लीट होतात. इथे मात्र दोन धावफलक 2 धावेच्या बढतीनं पुढे सरसावत असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 या अंकावर धावफलक टीम उमर 11 वडवली संघाचं जाऊन पोहोचत असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल अलोंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल जरी झाला असता तरी थोडासा अडथळा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर. सिंगल मिळाली आहे. डबलचा प्रयत्न जर का केला गेला असता तर कदाचित कुठेतरी मात्र ही दुसरी धाव इथून मात्र पूर्ण होऊ शकली असती. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगलला धावसंख्या 5 या अंगावर धावफलक सध्या तरी. ज्या पद्धतीनं सकाळचं सत्र आपण बघितलं उमर 11 वडवली संघाचे आतापर्यंत चेंडू संपले 4. त्या 4 चेंडूमध्ये एक जरी षटकार कन्वर्ट होत होती. आता मात्र तीही कन्वर्ट झाली नाही. मोठ्या फटक्याला थांबा दर्शवलं गेलंय. मी म्हटलं ना की गोलंदाजीचा अटॅक खूप सारा आहे. जर तुमच्याकडे फलंदाजीचा अटॅक आहे ना तर गोलंदाजीचा अटॅक खूप सारा स्ट्रॉंगली इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच पुनश्च एकदा दर्शवतील आणि धावसंख्या 1 धावेने पुढे सरसावेल 6 या अंगावर. बड्डे बॉयचा फॉर्म कुठेतरी सध्या तरी कमी होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. अंतिम चेंडूवर जो षटकार ठोकला होता ना त्याचा धसका अजूनही घेतलाय वाटतं राजेश सातवी यांनी. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे बॅटची कडा स्वीट बॉय समशाही कानापर्यंत आणि पंचांशाही कानापर्यंत कटबॅंच्या स्वरूपात बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला.
मुहाफिज बाद होताना आपल्या इथून मात्र पाहायला मिळालाय. नक्कीच आज आपण इथून मात्र पाहत आहे पालघर एक्सप्रेस मेघन पाटील चिंचगर आज जरी इथे मात्र उपस्थित नसले तरी मुसाणे चिंचगर संघाला ते इथून मात्र बेस्ट ऑफ लक इथून मात्र दर्शवतात. थँक्यू सो मच. आणि राजेश सातवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा पोहोचवतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साजिद दाखवत असताना लेजंड क्रिकेटर वडवलीचे येणारे जे आत्ताचे खेळाडू ज्यांच्या तालमीमध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळते साजिद मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगल संगीत होती षटक संपत क्रमांक 1 बड्डे बॉय राजेश सातवी यांचं षटक संपलंय क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 7 या अंकावर धावफलक. कुणाल मोकाशी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे त्वरित. कुणाल मोकाशी चला मॅचला होती सुरुवात. द्वितीय षटक हाताळण्याकरिता अच्युत पाटील यांना इथे मात्र आमंत्रित केले गेले. चांगले षटक त्यांचं याच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय. कदाचित 30 कमाल ती जादू आत्ता ही दर्शवावी लागेल खूप कमी प्रमाणात. या स्पर्धेमध्ये जरी आपण बघितलं तर खूप कमी प्रमाणात असं झालं की स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू आलाय आणि अच्युत पाटील यांच्या हातामधून सुटलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत 2 चेंडूची फेकी झाली आणि एकही धाव खर्च करून दिली गेली नाहीये. इक्बालजी मेमन साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम इक्बालजी मेमन साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्हाईट बॉल थोडीशी दिशा भरकटणारा हा चेंडू आपण पाहतोय. 2 चेंडू चांगले डिलिव्हर केल्यानंतर या चेंडूवर तिसरं जो चेंडू आहे तो थोडासा खराब डिलिव्हर होत असताना आपण इथून मात्र पाहताय. इक्बालजी मेमन साहेब इथे उपस्थित होतात. आम्ही आपणास विनंती करतोय साहेब आपण क्रीडा मंचावरून या बिग बॅशच्या व्यासपीठावरून सन्मान स्थानापन्न व्हायचं. मनपूर्वक आपलंही हार्दिक स्वागत. डॉट बॉल स्ट्रोक चांगलाय. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय सरळ सीमारेच्या पार. षटकार षटकार आपल्याला इथे मध्ये पाहायला मिळाला आणि षटकाराच्या बढतीने धावसंख्या 14. चला सिंगल इथून मात्र मैदान आपल्याला पाहायला मिळते. जी सिंगल इथून मात्र मिळतीये तशी हालत आमच्या स्कोरर रजत यांची सध्या तरी पाहायला मिळते. सिंगल कुलंदाज या जो बॅट मधून आवाज येणं गरजेचं होतं तो प्रेक्षक राजातून आवाज आलाय. षटक संपलंय. क्रमांक 2 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम उमर 11 वडवली संघाची 16 या अंकावर धावफलक. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 होती. तिसरं षटक हाताळण्याकरिता आधीच्या मॅच मध्ये जी बॉलिंग लाईन होती तीच कदाचित कंटिन्यू केली गेली. ऍटलीस्ट तिसऱ्या षटकापर्यंत जरी आपण पाहिलंय. बड्डे बॉय वन्स अगेन नवेदजी पटेल साहेब इथे उपस्थित होतात. आम्ही आपणास विनंती करतोय आपण क्रीडा मंचावरून सन्मान सारा पार व्हायचा आहे. राजेश साधवीचा हा फुल टॉस अँड फुल टॉल वसूल. फास्ट स्ट्राईक लावून इथे मात्र फुल टॉल वसूल करण्याचे काम चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय सरळ सीमारेषा पार. बिग बॅश षटकार 6.
षटकार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं वापिस वडवलीकरांना कुठेतरी मात्र षटकारांच्या शोधात होते आणि फुलटस सारखी संधी जर का मिळत असेल तर त्या संधीचा पुरेपूर फायदा आता मात्र बॅटर घेत असताना गोलंदाज घ्या. पुढचा बॉल आहे. यावेळेस दिशा भरकटली गेली आहे. टप्पा कदाचित थोडासा चुकला गेलाय आणि इथे मात्र एकदा वाईट. नक्कीच दीक्षितजी बागुल यांच्या शुभेच्छा राजेश सातवी यांच्यापर्यंत पोहोचतात आणि संपूर्ण एमबी खदिवली या टीम कडून सुद्धा इथे मात्र पोहोचतात. थँक्यू सो मच दीक्षितजी आणि संपूर्ण एमबी खदिवली. वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव खूप सारा आहे. म्हणजे आज खिचाला डेफिनेटली कात्री आहे इथे मात्र राजेशजी सातवी साहेबांच्या. एक स्पेशली बाईट आपण राजेश सातवी साहेबांची सुद्धा ऐकूयात की इतक्या शुभेच्छा पोहोचतात, इतकं प्रेम तुमच्यावर इथे मात्र लोकांचं आपल्याला पाहायला मिळतं त्याबद्दल. डॉट बॉल आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक धाव महत्वाची जोखीम पत्कारली गेली आहे आणि ही धाव चोरली आहे असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. नजरेच्या समोरून धाव चोरली आहे. एक धाव इथे मात्र मिळते आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 24 चेंडू संपतायत आतापर्यंत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर षटकार वाईड, 2 निर्धाव आणि 1 सिंगल. 5 चेंडूचा काही संपलाय. धावसंख्या इथून माझ्या 24 या अंकावर फलक. गोलंदाज घ्या. पुढचा बॉल आहे. यावेळेस राहुल करिता होती संधी. थोडासा खूप सारा मागे चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव इथून मात्र कंप्लीट. धावत न जाता चालत एक धाव पूर्ण केली गेली. षटक संपला. क्रमांक इथून मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 अच्युतला आणले गेले. सेम बॉलिंग लाईन आपण इथून मात्र पाहताय कंटिन्यू गेले. 4थं षटक सुद्धा हाताळण्याकरिता गोलंदाजांची कदाचित कमतरता भासतीय किंवा एक गोलंदाजाला 2 षटक हाताळणं गरजेचं आहे आणि कदाचित तशा पद्धतीचं चित्र म्हणून कंटिन्यू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. लीग्स फॉर्मॅट आहे, त्याच्यानंतर 6 षटकांचं सत्र आहे, त्यामुळं या पद्धतीची गोलंदाजी होणं साहजिक आहे. सिंगल इथून मात्र मिळते धावसंख्या सिंगलच्या बढतीनं 26 या अंकावर. पुढचा बॉल आहे. या बस डान्स करत जणू चेंडू निघालाय. बड्डे बॉय राजेश सातवी यांच्या ढेंगातून फटीतून चेंडू परार झालाय आणि चेंडूला तिथे मात्र ते पाहत राहिल्यात. पहा क्विकली ऍक्शन घेतली गेली. एकच धाव इथे मात्र मिळते. मैदानाच्या आतमध्ये घडलेली आपली 1 ते 2 सेकंदाची जी चुकी आहे ती कुठेतरी मात्र पंच काय झालं या चेंडूवर. 1 धाव. ओके, थोडीशी ऍडजस्टमेंट होती त्यामुळे आम्ही गोलंदाज अच्युत तयार. एकच धाव टिकलर झोन. चला वेग मंदावत असताना आपण पाहता इथून मात्र धावत संख्येचा चांगली गोलंदाजी आहे. कंटाळवाणं क्रिकेट जरी असतं तरी कुठेतरी मात्र फायदेशीर आहे टीम मुसारणे आणि टीम चिंचगड करिता. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि सिंगल इथून मात्र कन्वर्ट होताना आपण पाहत आहे. चुकबुल होती ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. गोलंदाज घ्या. पुढचा बॉल या वेळेस चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटच्या रडार मध्ये जसा चेंडू आला तसा डायरेक्टली फेकून दिलाय. कुडूस बिग बॅट. षटकार 6.
गोलंदाज तयार. पुढचाही बॉल बॅटची गडा घेतली गेली आणि डिक्लेअर झोन मध्ये षटक संपले. क्रमांक इथून मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकेरी धावेच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 36-36 या अंकावर धावफलक. पोहोचवलं होतं यार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36-36. चौथं षटक संपले. धावसंख्या 36 आणि 5वं षटक हाताळण्याकरिता विशाल दिनकर यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिलाच बॉल विशालचा पहिल्याच बॉलवर उडवला गेलाय. दिशा दर्शवण्याचं काम चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. खडूस बिग बॅश षटकार 6. येस, खानिवली आणि डिंगडॉंग वडवली हे दोन संघ एकत्रित खेळताना पाहायला मिळाले आणि तो संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा वडवली संघ आता मात्र शर्तीचे प्रयत्न सध्या तरी करत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. येस, ही जी वडवली उमर 11 वडवली कुठल्याही संघाचा सहारा घेतला नाहीये. एकटी लढताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. संकल्पना चांगली होती पण त्यांना मात्र या पद्धतीने खेळ करायचा होता. सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस व्हाईट बॉल आहे. पुनश्च एकदा इथून मात्र मिळते धावसंख्या एकेरी धाव्याने 43 या अंकावर धावफलक. आतापर्यंत विशालचे 2 चेंडू संपले. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहत असताना पुढचा बॉल यावेळेस उडवलं तर गेलंय रोशन पाटीलच्या हातामध्ये. चेंडू इथे मात्र बसलाय. विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. रोशन पाटील लारा 57 नंबर वाला इस बार छा गए. विकेटचं पतन फलंदाज बाद. चला चला घाई करा थोडीशी. रजा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विशाल. रजा करीता पहिलाच बॉल. हाही पहा. असं वाटलं होतं की चेंडू इझिली जाईल निघून जाईल पण चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. केतनच्या नावाच्या चर्चा पाहायला मिळेल एका हाताने झेल टिपल्यानंतर. चला मॅच बॉल पोहोचलाय. आपण पोहोचवायचा आहे. षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या पडतीनं 49 या अंकावर. जणू प्रॅक्टिसला आला होता गोल फलंदाज. या पद्धतीनं फटका इथे मात्र कन्वर्ट करत असताना धावसंख्या 49. गोलंदाज या. पुढचा बॉल घोषित क्षेत्राच्या दिशेनं ट्रॅव्हल तर झालाय. कदाचित क्षेत्ररक्षकाला मिळालाय हा चेंडू. दोन धावा मिळतात. चेंडू संपतायत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 51. चला लास्ट टू गो. चौकार 4 षटक संपले. क्रमांक 5 षटकांच्या समाप्तीनंतर चौकाराच्या बढतीनं धावसंख्या 55. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय रोशन पाटील लारा 57 नंबर वाला.
हे खास चर्चेत असणारं नाव आहे. आता मात्र मैदानाच्या स्टायलिश क्रिकेटर म्हणून ज्यांची वर्णी आणि पीकच्या मैदानावर खूप साऱ्या आठवणी त्यांच्याही आपल्याला पाहायला मिळतात. रोशन पाटील लारा 57 नंबर वाला गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र सज्ज होत असताना पहिलाच बॉल. यावेळेस थोडासा फलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरवणारा चेंडू जरी असला तरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. रनआउटची विकेट, फलंदाज बाद. बॅटर युसुफ दाखल होत असताना आपण पाहत आहे रोशन पहिल्याच बॉलवर फसवा चेंडू डिलिव्हर केला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न झाल्यानंतर रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये. जगी गोलंदाजच्या खात्यामध्ये ऍड होत नाहीये. सिंगल इथून मात्र मी इथे डब्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस 2 धावा घेण्याचा मनसुबा हरवल्यानंतर 3 धावा आपण घेऊ शकता. एक रन शॉट म्हणजे एकच धाव इथे मात्र मिळेल. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. रजा अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. खेळाडूंना फक्त बीमरचा रिव्ह्यू घेण्याचे अधिकार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू आपण घेऊ शकत नाहीयेत. आणि तो रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर आपण कंटिन्यू होऊ शकता. तो रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल ठरला तर कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू घेण्याचा अधिकार तुम्हाला इथून मात्र नसणार आहे. 56 या अंकावर धावफलक. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या होत्या पण 1 रन शॉर्ट आहे. आमच्या पंचांची जी नजर आहे ती अतिशय चांगली आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सय्याद. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच इथून मात्र दर्शवतील. 1 धाव इथून मात्र मिळेल आणि धावा संख्या 57. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. चेंडूला पाठवलं गेलंय. रोशन पाटीलवर हल्ला चढवत असताना रजाच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. षटकार 6. गोलंदाज या घोषित क्षेत्र डिक्लेअर झोन आहे. चला एकच धाव मिळेल म्हणजे मेहनत घेऊन काही फायदा होणार नाहीये. सिंगल धावा संख्या 64. 4 चेंडू संपलेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सय्याद. एकदा मेदी आहे. दोन धावेने धावा संख्या 66. चला लास्ट टू गो. पाहता पाहता वडवलीकरांचे खूप सारे फॅन्स इथे पोहोचलेत. खतरनाक फॅन्स फॉलोइंग त्यांच्याही आपण पाहत आहे. पण या मैदानावर कुडूस एफडीसी कुडूसची जी फॅन्स फॉलोइंग आहे त्यांचा हात कोणी धरू शकत नाहीये. खतरनाक फॅन्स आहेत. आणि हा ही डिक्लेअर षटक संपले. क्रमांक 6 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 67. विजयाकरिता 68. 68 धावसंख्येचं आव्हान ऐकवण्याकरिता कुणालजी मोकाशी.
चला लगेच दोन बॅटर जे मैदानात पाठवायचे आहेत आपल्याला. चला जाऊयात मॅच मध्ये जिथे 68 धावांचं लक्ष आहे. 68 ना बाबा, 68 68 धावा ज्या स्कोर कार्ड वर लावायच्या आहेत. एका बाजूने आपण टीम पाहतोय उमर 11 वडवली. अगदी जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा 2 गाव मिळून एक संघ असा फॉर्मॅट होता. मात्र त्यांनी सांगितलं की आम्ही एकच टीम घेऊन खेळतोय, म्हणजे त्यांचाच संगत घेऊन ते खेळतायत आणि खूप चांगलं प्रदर्शन. या अगोदर एक मॅच जिंकलेत आणि जर आता आपण पाहिलं तर आता समोर धनंजय स्पोर्ट्स चिंचगड आणि मुसारनेकरांचं आव्हान आहे. तिथे 68 धावा ज्या करण्याकरता सज्ज झालेत दोन बॅटर. रोशन लाराला आपण पाहतोय, तसंच मगाशी तेजसने उल्लेख केला 57 नंबर वाला तो रोशन. या अगोदरच्या मॅच मधनं त्यानं निराश केलंय. मात्र त्याच्या साथीला बर्थडे बॉय राजेश सातवी नॉन स्ट्रायकर एंड कडनं असेल बॅटिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅक वरना ओव्हर नंबर 1 करता कैफाजला आपण पाहतोय. कैफाज जो सज्ज होईल पहिले षटक आहे. कैफाज झालाय बॉलिंग ट्रॅक वरना. पहिला बॉल हा ट्रॅकर होता जो अतिरिक्त बाहेर जाणारा होता. रोशन लारानं ते ओळखलं. नॉन क्लेबल चेंडू नियम क्रमांक 22 ज्याचं अवलोकन केलं जाते. व्हाईट बॉल करता धावसंख्या जी 0वरनं 1 वर जाऊन पोहोचतीये. ती टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड आणि मुसारनेकरांची. कैफाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. जिथे पहिला बॉल अतिरिक्त टाकल्यानंतर नव्या उमेदीनं पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा मैदानात तेच घडतंय. आणखीन एक बॉल अतिरिक्त बाहेर. ऑफिशियल दर्शवत आहेत बॉल वाईड आहे. पुढचा बॉल रोशन लारा ज्याच्या विपक्षात आणखीन एक बॉल वाईड टाकला जातोय. पहिला बॉल टाकण्याकरता खूप जास्तीचा वेळ मात्र जो सातत्यानं जातोय. सलगच्या 3 जे वाईड हाताळलेत. नॉन क्लेबल चेंडू जे वाईडची उद्घोषणा होती. या 3 बॉल वाईड हाताळल्यानंतर धावसंख्या 3 स्कोर कार्डवर असताना मात्र कैफाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कैफाज टू रोशन लारा. पुढचा बॉल शॉर्ट होता मात्र त्यावर तितका प्रहार करता आला नाहीये. तिथे प्लंबल झाली. सिंगल डबलचा प्रयत्न रोशन लाराने केला मात्र थांबवलं राजेश सातवीनं. रिस्क घेतली जात नाहीये. जिथे या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 4 लागली आहे स्कोर कार्डवर. ती टीम मुसारने आणि धनंजय स्पोर्ट्स चिंचगडकरांची. ब्लॅक डायमंड ऑफ कुडूस आफ्रिदी अगदी दुखापतग्रस्त होता क्षेत्ररक्षण करताना. मात्र थांबेल तो आफ्रिदी कुठं आणि आलाय मैदानावर मॅच पाहण्याकरता. जिथे डबल जी घेतली जाते या डबलच्या मदतीने धावसंख्या 6 जी स्कोर कार्डवर लागली आहे ती टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड मुसारनेकरांची. कैफाज आहे जिथे 3 वाईट टाकल्यानंतर मात्र कमबॅक तो त्यानं केलाय. 68 धावांचं लक्ष आहे. राजेश सातवीला आपण पाहतोय बर्थडे बॉय आहे. सातत्यानं उल्लेख करतोय. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना आल्यात. वाडा टेनिस क्रिकेट मधनं पुढचाच बॉल जिथे शरीर यष्टीवर जाऊन बॉल आदळलाय. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. डॉट बॉल. तसेच या स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर राहुल जाधव सर अगदी कुडूसकरांच्या पाठीशी राहणारं व्यक्तिमत्व आहे.
तर राहुल जाधव सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा देखील आल्यात, खूप सारा धन्यवाद. तसेच आर्थिक मदत देखील केली आहे, त्यांचं खूप सारं धन्यवाद. आणि असंच प्रेम त्याचं सातत्यानं राहू द्यात या कुडूसकरांवर. तत्पूर्वी सैराज खतीब आलेत, त्यांनी देखील या मुख्य मंचावर गुजरात टायटन्सचे कट्टर समर्थक आहेत. आणि WPL मध्ये तिरसेश्वर टायटन्स या टीम मधनं खेळताना दिसतील फैजान आणि सैराज खतीब. तत्पूर्वी आपण जाऊयात मॅच मध्ये, जिथे समोर रोशन लारा आहे. जिथे सैराज खतीब यांच्या स्वागताकरता षटकार आलाय रोशन लाराच्या बॅटमधला. एक आक्रमक स्ट्रोक, दर्जेदार षटकार 6. या षटकाराच्या मदतीने 13 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोशन लारा. अगेन कैफास थोडीशी दिशाची मात्र भटकतोय. वाईट बॉल आहे. या वाईटच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1 न वाढेल. 14 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 68 पर्यंत जायचंय ते टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड मुसारनेकरांना. तत्पूर्वी या पुढचा बॉल पुन्हा एकदा कधी परिवर्तन. अप्रतिम दर्जेदार एक भेदक मारा पहिल्या षटकाच्या अखेरीस. 14 ज्या लागल्या स्कोर कार्डवर टीम मुसारने आणि टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगडकरांच्या. तसंच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरता बरंचसं आर्थिक सहाय्य जर आपण पाहिलं तर विलोशी गावचं व्यक्तिमत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम आहे ज्या व्यक्तिमत्वाचं, संदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये आर्थिक मदत. आणि तसेच विलोशीचा संघ जसा खेळायला आला 3,000 रुपये एंट्री फी. म्हणजे खूप मोलाचं सहकार्य हे संदीपजी पाटील साहेबांनी देखील केलंय या स्पर्धेकरता. त्यांचं देखील खूप सारा धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच करता जर आपण पाहिलं सावली क्रिएशन, त्यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट जो आपण पाहतोय हरेशजी पालवी, त्यांचं देखील खूप सारा धन्यवाद. तसेच जीवी स्पोर्ट्स प्रोप्रायटर जितूजी पवार यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि वैयक्तिक ट्रॉफ्या ज्या आम्हाला आल्यात त्यांचाही खूप सारा धन्यवाद. तदनंतर सावली क्रिएशन जर आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून पूर्ण यूट्यूब अल्पेश आणि कल्पेश गोतारणे अल्प दरात अगदी उपलब्ध करून दिलंय. आणि प्रत्येकाला घराघरापर्यंत अगदी लाईव्ह पाहण्याची संधी ज्यांच्या माध्यमातून, त्यांचा देखील खूप सारा धन्यवाद. जिथे रोशन लारा आहे स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करताना, त्याला आपण पाहतोय. बॉल द्यायचा आहे मैदानात. तर आपण पाहिलं तर राजेशजी सातवी यांच्याकरता IPL ग्रुप त्यांच्या माध्यमातून धनंजय साने यांच्याकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. शुभेच्छा खूप आल्यात राजेश सातवी, याचा विचार करा. संध्याकाळी या सर्वांचा तुम्ही विचार करा. तत्पूर्वी रोशन लारा स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता आहे. या अगोदरच्या मॅच मधनं नक्की रोशननं निराश केलं, मात्र या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय. एक षटकार तर त्याच्या बॅटमधनं आलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी डिक्लेअर झोन घोषित क्षेत्र आहे. सिंगल, या सिंगलच्या मदतीनं 16 ज्या धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 2 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. या अगोदर इबादनं खूप चांगली बॉलिंग केली होती या अगोदरच्या मॅच मध्ये. अगदी 2 षटक त्यांना हाताळत मात्र किफायती गोलंदाजी केली तो इबाद. मात्र आता या ओव्हर मधनं मात्र तेच काम करताना दिसतोय. पहिल्या 2 बॉलवर तर 2च दिल्यात. कोणतेही मोठे पटके तो खेळू देत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रोशन लाराच्या विपक्षात. अप्रतिम दर्जेदार भेदक मारा, तिखट मारा, अगदी शांत ठेवलंय. तर आपण पाहिलं तर त्यांना देखील एक टोपण नाव जे पडलंय ज्युनियर विवेक शेलार. पुढचा बॉल पुन्हा एकदा जिथे फुलटॉस, त्या फुलटॉसला थारा नाहीये. बॉलला पाठवलंय रोशन लारानं खूप दूरवर. कुडूस बाजारामध्ये षटकार 6. तर आपण पाहिलं तर अगदी ऊन पाऊस सर्व काही तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू टाकून झाले 4, धावसंख्या 22 आहे स्कोर कार्डवर. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. वाडा क्रिकेटचं जर आपण पाहिलं तर हे मैदान सध्या लॉर्ड्स, जिथे रोशन लारा
ज्याला परतावं लागेल. इबादनं देखील दाखवून दिलाय, तू जर मला षटकार ठोकू शकतो तर मीही तुला बाद घेऊ शकतो. फलंदाज बाद. जिथे रोशन लारा परतीच्या प्रवासाला येईल. जर आपण पाहिलं तर जीवी स्पोर्ट्स रितेश, जर आपण पाहिलं मनोर यांच्या माध्यमातूनही मॅन ऑफ द सिरीज करता शूज आहेत. फैजान यांचे अगदी जवळचे मित्र आहेत रितेश देखील. रितेश 491 म्हणून ओळख आहे त्यांची. आत्ताच बर्थडे त्यांचा देखील झाला, रित्या भाई यांचा. तसेच मुनाबची मेमन दुबई कलेक्शन यांच्या माध्यमातून शेवटच्या दिवशी 6 कॅप तसेच एक टी शर्ट, जो आकर्षक टी शर्ट असेल, एक क्वालिटी टी शर्ट असेल, जो मॅन ऑफ द सिरीज करता दिला जाईल शेवटच्या दिवशी. हे लक्षात असू द्यात. 4 संघ क्वालिफाय झालेत, सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचलेत. आज 2 संघ जे सुपर 6 मध्ये एंट्री करतील. 5वा संघ आणि 6वा संघ कोणता असेल, सगळ्यांच्या नजरा लागल्यात. तत्पूर्वी षटक इथे संपलंय इबादचं. 2 षटकांच्या अखेरीस 23 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. तसेच या स्पर्धेकरता जे जे आर्थिक रूपाने किंवा मग वस्तू रूपाने असू द्यात, जी काही मदत केली आहे त्या सर्व दात्यांचा खूप सारा धन्यवाद पुन्हा एकदा मानतो. कारण की जेव्हा जेव्हा हे स्पॉन्सर पाठीशी उभे राहतात तेव्हा तेव्हा एक मोठ्या प्लॅटफॉर्मला या अशा मॅच भरवून आणणं हे सहज सोपं होत असतं. आणि जो एक वेगळा प्रयोग केला बिग बॅशचा, तो अगदी सफल झालाय हेच म्हणावं लागेल. तसेच काही जर आपण पाहिलं तर दाते 2 धावा आहेत, 2 आहेत 2. भिंतीला बॉल लागलाय. काही स्पॉन्सर जे असे आहेत ज्यांनी मदत केली, आर्थिक मदत, पण मात्र त्यांनी नाव न सांगण्याकरता रिक्वेस्ट केली आहे, त्यांचाही खूप सारा धन्यवाद. एक आमच्या समालोचन कक्षात देखील आहेत. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये, जिथे पुढचा बॉल विशाल दिनकरच्या विपक्षात. शॉर्ट बॉल, त्या शॉर्ट बॉलला थारा नाहीये. दर्जेदार विशाल दिनकरच्या बॅटमधनं मल्टी हिट, षटकार 6. याच फटक्यांकरता सातत्यानं ओळख राहिली आहे. आज मात्र या मुसारने टीम कडनं तर आपण पाहिलं तर साईनाथ पष्टे तो देखील नाहीये टीम सोबत. एक विस्फोटक खेळाडू तो देखील आहे. 31 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा वन्स मोर करण्याचा प्रयत्न, जिथे फटका फसलाय, झेल कॅरी केलाय, फलंदाज बाद. जिथे झेल घेतलाय ना तिथे खूप कठीण आहे जागा, आणि तिथे झेल घेतलाय अप्रतिम. आणि आफ्रिदी सारखा क्षेत्ररक्षक देखील तिथेच होता आणि आफ्रिदी पडला होता. मात्र आफ्रिदीचे ते प्रयत्न अप्रतिम होते. तत्पूर्वी झेल घेतलाय आणि विकेट नंबर 2 विशाल दिनकर बॅक टू डगआउट. चला, माझा कॉल जातोय. टीम केदारनाथ 11 खरिवली आणि त्यांच्या सोबत वसुरी, त्याच्या विपक्षाच्या 2 टीम असतील, म्हणजे 2 गाव एक संघ जो पाहायला मिळेल. टीम दिनकरपाडा आणि सापरोंडे. चला, दोन्ही कर्णधार आपण लगेच समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे, जिथे टॉस आपला केला जाईल. पुढचा बॉल राहुल आहिरे, विस्फोटक बॅटर म्हणून ज्याची सातत्यानं ओळख आहे. एलबी आउट नाहीये हे लक्षात असू द्या. बॉल टाकून झाले ते टोटल 4, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 31 धावा.
68 पर्यंत जायचंय. अजूनही 37 धावांची गरज आहे. राहुल अहिरे संकट मोचक आहे खऱ्या अर्थाने टीम करता. 20 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल राहुल अहिरे या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 3 बॉल सलग त्याच्या विपक्षात डॉट टाकले होते. स्ट्रगल दिसला अगोदरच्या मॅच मध्ये देखील, मात्र तदनंतर आक्रमक झाला. याही मॅच मधनं तसं काहीतरी होईल का? 2 बॉल तर त्याच्या विपक्षात डॉट हाताळलेत मोफिजनं. मोफिज एक गुणवत्ता संपन्न असलेला गोलंदाज आहे, मात्र पुढचाच बॉल ज्यावर फुलटॉस होता आणि त्याला पाठवलं षटकारा करता. 6 धावा राहुल अहिरेच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. तीन षटक झालेत. 3 षटकांच्या अखेरीस 37 रन ज्या स्कोर कार्डवर लागल्यात. लक्षात असू द्या, येणारे आता इथून पुढे बॉल असतील 18 आणि 18 बॉल मध्ये आता इथून पुढे धावा करायच्या आहेत त्या 31 धावा. जवळजवळ 10 ची सरासरी ही प्रति ओव्हर मागे इथून पुढे असेल. राजेश सातवी आहे स्ट्रायकर एंड वर. राजेश सातवीला आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वर ना इबाद वाईट बॉल आहे. राजेश सातवी ज्याच्या विपक्षात पुढचा बॉल. पुन्हा एकदा इबादला आपण पाहतोय. वेगवान मारा तेज तर्रार याच बॉलिंग करता ओळख आहे. विकेट मिळवली आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील जेव्हा जेव्हा बॉलिंगला आला मात्र विकेट त्याने मिळवून दिली आपल्या टीम करता. आता मात्र राजेश सातवीला केले बाद. फलंदाज विकेट नंबर 3 बॅक टू आउट. तिथे नवीन बॅटरला संधी मिळेल बॅटिंग करण्याकरता. राजेश सातवी सारखा बॅटर मात्र परतीच्या प्रवासाला येतोय. बर्थडे बॉय आहे आजच्या दिवसात ना. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता. प्रतीकला आपण पाहतोय. इबाद बॉलिंग ट्रॅक वरना आहे. अगदी चांगली बॉलिंग, मात्र पुढचाच बॉल आल्या आल्या केलाय प्रहार. षटकार जसं काही पूर्ण सेट होऊन मैदानात उतरलाय. पहिल्याच बॉलवर आक्रमक मल्टी हिट. 44 धावा प्रतीकच्या बॅटमधनं षटकार ठोकलाय. प्रतीकने आपले इरादे स्पष्ट केलेत. या षटकाराच्या मदतीने धावसंख्याची झपाट्याने वेग पकडली आहे. 44 68 पर्यंत जायचं आहे. इबाद आहे बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रतीकच्या विपक्षात हाताळावा लागेल. इबादला इथनं कमबॅक करावा लागेल. इबाद एक विकेट टेकर गोलंदाज आहे. पुढचा बॉल जिथे अगदी बॅटच्या टॉपेजला बॉल लागला. कोणत्याही प्रकारची मात्र धाव नसेल. एक तेरी तो एक मेरी हेच चित्र मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही 24 धावांची गरज आहे. येणारे बॉल असतील 15 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. 15-24 हे समीकरण आहे. तिथे प्रतीकच्या बॅटमध्ये जो षटकार आला तदनंतर त्याला देखील शांत ठेवला. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. प्रतीक बॅक टू डग आउट. माझा शेवटचा कॉल असेल. टीम वसुरी केदारनाथ 11 खरिवली. चला आपण लवकर एक प्रतिनिधी आपला पाठवा आणि सापरोंडे दिनकर पाडा आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. लगेच टॉस केला जाईल या नेक्स्ट मॅचचा. चौथा सामना असेल जो आपल्या भेटीला येईल. यातून जो संघ विजयी होईल तो थेट सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचेल हे लक्षात असू द्या. सागर नवीन बॅटर गेलाय. अगदी
चांगला बॉल त्याची हाताळणी केली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मधनं इथनं समालोचन कक्षात केला जातोय. छापा कॉल दिलाय दिनकरपाडा या टीमनं. तिथे टॉस जिंकलाय तो टीम केदारनाथ 11 खरिवली आणि वसुरी या टीमनं टॉस जिंकलाय. तत्पूर्वी जाऊयात मैदानात जिथे सागर बॅटिंग करतोय. आडव्या बॅटनं मोठा फटका खेळायचा होता, धाव न घेणं पसंत केलंय. हा राहुल अहिरेचा कॉन्फिडन्स आहे की मी मॅच संपवेन आणि तो थांबला नॉनस्ट्रायकर एंड कडनं. षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 44. 11.0च्या सरासरीने 44 धावा लागल्यात. मात्र 68 पर्यंत जायचंय. येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये विजयाकरता 24 धावांची गरज आहे. म्हणजे आता इथून पुढे 12ची सरासरी बनली आहे. राहुल अहिरे क्षमता आहे, सातत्यानं मोठे फटके खेळतो, मोठ्या फटक्यांकरता ओळख आहे. सातत्यानं चिंचगडकरांकरता जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो ना तेव्हा राहुल अहिरे स्वतःवर जबाबदारी घेऊन मात्र खेळ करत असतो. येणारे 12 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. पहिला बॉल स्ट्रॉंग अपील झाली. मात्र पंच तितकेसे खुश नाहीयेत. राहुल अहिरे नाव खूप मोठं आहे पण आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल या रबर बॉल क्रिकेटमध्ये. मात्र बॉलर तितकाच दमदार आहे कारण की पहिलाच बॉल त्यांना अगदी डॉट हाताळलाय. येणारे बॉल असतील 11 मध्ये आता करायचे 24. 11-24 हे समीकरण राहुल अहिरेच्या विपक्षात. पुढचा बॉल दर्जेदार फटका, तितकाच दर्जेदार झेल. ज्या विकेटची गरज वाटत होती तो विकेट मात्र मिळवून दिला टीम करता. फलंदाज बाद राहुल अहिरे. चौयात मॅच मध्ये जिथे राहुल अहिरे सारखा विकेट जो परतीच्या प्रवासाला आलाय आणि 40+ खेळाडू जर आपण पाहिला मैदानात अच्युत भाई अगदी क्रिकेटची जवळजवळ 26 ते 27 वर्ष खूप सारा अनुभव ज्याच्या पाठीशी आहे तो अच्युत पाटील भाई या नावाने त्यांची ओळख आहे. 16 बॉल 24चं समीकरण 10 बॉल 24 वर येऊन ठेपलंय. डॉट बॉल सलग 7 बॉल जिथे डॉट गेलेत, निर्धाव स्वरूपाने गेलेत. मात्र सुपर 6चं तिकीट मात्र यातनं कोणत्या टीमला मिळेल हे पाहावं लागेल. येणारी वेळ बरंच काही सांगून जाईल. तत्पूर्वी अच्युत भाईला आपण पाहतोय स्ट्राइक रेंजवर बॅटिंग करताना. त्याच्या विपक्षात बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय मोफिजला. एक या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मोफिज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जिथे एक सिंगल ती वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न हो नाही, थांब करता करता दुसरीचा जो काही प्रयत्न झाला जिथे सागर बॅक टू डग आउट परतावं लागेल. विकेट नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता. संघ आता खऱ्या अर्थानं मुसारने धनंजय स्पोर्ट्स चिंचगड थोडा अडचणीत सापडतोय. जर टीमचा विचार केला तर आज महत्वाचे खेळाडू टीम मधनं दिसत नाहीयेत. तर आपण पाहिलं तर मेघन पाटील असतील, मुसारने टीमचा साईनाथ पष्टे असेल, जे येणारे बॉल असतील 8 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. मॅच महत्वपूर्ण आहे. मात्र जमेची बाजू एक आहे की एक अनुभव संपन्न खेळाडू मैदानात उभा आहे अच्युत पाटील. त्याच्या विपक्षात मोफिज अगदी चांगली गोलंदाजी मोफिजने आतापर्यंत केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेचलाय, जिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर न दस्तक. बॉल गेलाय सीमा रेखा पार. आलाय चौकार. 4.
आता 7 बॉल इथून पुढे शिल्लक आहेत, जिथे धावांची गरज आहे 19 धावा. 7 चेंडू आणि 19 धावा. हा बॉल खूप निर्णायक आहे. या बॉलवरचं समीकरण जर इथं डॉट आला तर मॅच थोडी हार्ड बनेल ती मुसार नाही करता, मात्र इथनं षटकार आला तर मॅच थोडी इझी होईल ती टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड करता. मात्र काय होईल मैदानात मोफीज आहे. शेवटचा बॉल आहे अच्युत भाईच्या विपक्षात. या अगोदर चौकार तर ठोकलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुढे चेक डाव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न फेकी येते. अच्युत भाई बॅक टू डगआउट. दुसरी धाव घेताना त्यांना परतावं लागलाय. विकेट. सांघिक 50 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. आता विजया करता येणारे 6 बॉल. तसेच लेजंड क्रिकेटर मनोजजी यांना देखील मी विनंती करतोय, खरिवली गावचं व्यक्तिमत्व आहे, त्यांना देखील विनंती करतोय की प्लीज या मुख्य मंचावर मॅचचा आनंद घेण्याकरता. अगदी क्रिकेटची बरीचशी कारकीर्द मनोज यांनी देखील अगदी गाजवली आहे. त्यांना देखील विनंती करतोय की या प्लीज सन्मानानं व्यासपीठावर या. तत्पूर्वी येणारे 6 बॉल आणि आता 18 धावांची गरज आहे. फक्त 3 षटकार किंवा मग मोठे 3 फटके जर आले तर या मॅचला विजयापर्यंत येऊन जाऊ शकतं. मात्र इथनं एखादी विकेट गेली तर मात्र दबाव जो मुसारने चिंचगड संघावर येऊन पडेल. जर आदित्यने 3 6 मारले तर आशिष पाटील यांच्याकडनं 500 रुपये. आशिष पाटील यांनी देखील पैसा लावलाय त्यांच्यावर. झहिरुद्दीन बॉलिंग ट्रॅक वर ना. झहीर खान टीम इंडियाचा बॉलर. अगदी खूप चांगली लेफ्ट हँडर बॉलर सध्या मैदानात ना झहिरुद्दीन आहे. सहा चेंडू आणि 18 धावा. रोशन आहे नॉन स्ट्रायकर एंडवर. स्ट्रायकर एंडवर आहे आदित्य. आदित्यला आता काहीतरी करामत करावी लागेल. 7 विकेट पडल्यात आतापर्यंत. थाला फॉर रिझन 7 विकेट आतापर्यंत गेल्यात. 6 चेंडू 18 धावा. पहिले 2 बॉल ते खूप निर्णायक आहेत. झहिरुद्दीन बॉलिंग ट्रॅक वरना. पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. साजिद बॉल खाली. महत्वपूर्ण झेल. फलंदाज बाद. विकेट नंबर 8. चौयात मॅच मधनं जिथनं आता पाऊस देखील आलाय. या मैदानावरचं हेच वैशिष्ट्य राहिलंय. पुढचा बॉल जिथे फटका तर चांगला आहे. सिंगल अगदी वेगाने कंप्लीट केली आहे. रोशन आहे. रोशनला आता रोशन करावं लागेल आपल्या संघाला. 4 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके या सामन्याला कलाटणी देऊन जातील. मात्र ते 3 मोठे फटके यायला हवेत. 4 बॉल 17 ची गरज आहे. पुढचा बॉल नो बॉल आहे, जिथे एक तर वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 देखील कंप्लीट झाल्यात. पंचांवर प्रेशर आणू नका. पंचांवर दडपण आणू नका. बॉल टाकून झालेत. 2 बॉल टाकून झालेत आतापर्यंत. लक्षात असू द्या. आणि आता पाऊस देखील आलाय. आता येणारे 4 बॉल आणि आता 14 ची गरज आहे. मॅच रंगतदार आहे. झहिरुद्दीन आहे. इथनं रोशननं मॅच जर काढली
तर राजेश सातव्या संध्याकाळी त्याची चांगली खातिरदारी करतील. सुपर 6 करता लढत आपण पाहतोय. कोणता संघ सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचेल. पुढचा बॉल सिंगल ते डिक्लेअर झोन मध्ये गेली आहे. येणारे 3 बॉल 13 धावांची गरज आहे. जर मॅच टाय झाली तर मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल. एक सुपर ओव्हर या अगोदर झाली आहे. पुढचा बॉल फटका सजवलाय. आलाय षटकार. मी या अगोदर म्हटलं होतं रोशन काहीतरी रोशन करेल. आलाय षटकार. आता झहिरुद्दीनवर दबाव आहे. आता झहिरुद्दीनवर प्रेशर आहे. आता डोक्यावर बर्फ ठेवून बॉलिंग करावी लागेल. येणारे 2 बॉल आता 7 ची गरज आहे. थाला फॉर रिझन. 7 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 7 ची गरज आहे. जर षटकार आला आणि एखादा जर डॉट गेला तर मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. हे लक्षात असू द्या. या अगोदर एक सुपर ओव्हर या मैदानात झाली आहे. आता 4 ते 5 क्षेत्ररक्षक त्याला कानमंत्र द्यायला गेलेत. मात्र बॉलर आता या मनस्थितीत त्याला जे वाटेल तेच तो करणार. त्याला तुम्ही कितीही जाऊन सांगा. झहिरुद्दीन अगदी 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. रोशन या मॅचला रोशन करेल की झहिरुद्दीन या मॅचला आपल्या बाजूने फिरविल. येणारा वेळ बरंच काही सांगून जाईल. 2 चेंडू 7 धावा. जो षटकार ठोकलाय ना त्याचा कॉन्फिडन्स हाय लेवलला आहे. पुढचा बॉल पुन्हा एक धाव तर वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? दोन धावा कंप्लीट केल्यात. अजून डोकेदुखी वाढली आहे. आता एक राजेश सातवी यांच्याकडनं 2000 रुपये. जर आता रोशननी मॅच जिंकवली तर रोशन इथनं मॅच जिंकवेल का? एक चेंडू, एक बॉल आणि 5 धावांची गरज आहे. चौकार आला तर मॅच सुपर ओव्हर. षटकार आला तर मॅच विजयी होईल धनंजय स्पोर्ट्स चिंचगड मुसारनेकर. एक चेंडू 5 धावा, 5 धावा, एक बॉल. राजेश सातवी यांच्याकडनं 2000 रुपये लागलेत रोशन याला. षटकार की चौकार? झहिरुद्दीनला देखील टेन्शन आलाय. बॉल टाकावा कुठे? पाऊस देखील आलाय. मात्र इथून पुढे काय होईल? एक बॉल 5 धावा. चला मॅच स्टार्ट करायची आहे. एक बॉल 5, निर्णायक चेंडू, डॉट बॉल आणि सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचणारा संघ टीम उमर 11 वडवली. 5वा संघ आहे जो सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचलाय. खूप सारे शुभेच्छा असतील.